यापुढची बातमी कोकणात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द झाल्यात. मुंबईतल्या चाकरमान्यांना आणण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस या मुंबईसाठी रवाना केल्या गेल्यात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 230 बसेस फेऱ्या या रद्द केल्या गेल्यात. यामध्ये कोल्हापूर, तुळजापूर, सोलापूर, रत्नागिरी, पुणे, पणजी या लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश आहे. 7:30 पासून मी इथे उभा आहे. ते सांगतात बस लागेल म्हणून. आता 8:30 लागते म्हणून सांगितले की अजून नाही. प्रसाद पाताडे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रसाद, एकतर सणासुदीचे दिवस आहेत आणि अचानक बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना कसा त्रास सहन करावा लागतोय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 230 बस फेऱ्या ज्या आहेत या प्रशासनाकडनं रद्द करण्यात आलेल्या आहेत. 110 बसेस ज्या आहेत ते मुंबई स्थित ज्या चाकरमानी आहेत त्यांना आणण्यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. मात्र याचा जो मनस्ताप आहे तो शाळकरी मुलं असतील, ग्रामीण भागातील जे प्रवास आहेत त्यांना सहन करावा लागतोय. या असं जर पाहायला गेलात तर कोकण रेल्वेने येणारे जे चाकरमानी आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. अचानक प्रशासनाने या 110 एसटी बसेस आहेत त्या रद्द म्हणजे रवाना केलेल्या आहेत. पाहायला गेलात तर सावंतवाडीतील 68 बस फेऱ्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालवणमधील 30, कणकवलीमधील 66, कुडाळमधील 20, देवगडमधील 16 आणि विजयदुर्गमधील 17 आणि वेंगुर्लेमधील 13 अशा एकूण 230 बस फेऱ्या ज्या आहेत या रद्द करण्यात आल्या. आणि यामुळे प्रवाशांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्ञानदा, धन्यवाद प्रसाद या माहितीबद्दल. आणि यानंतर पुढची बातमी. विरोधक आधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करायचे आणि आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवरती हल्लाबोल केलाय. रोज वोट चोरी म्हणतात आणि यांचं डोकंच चोरीला गेलंय. काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीयेत या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतलाय. तर पुढची 5 वर्ष राज्यातली कोणतीही योजना बंद होणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलाय. कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात. पण यांना परदेशात कोणी विचारलं, यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रात झाली, ती परिस्थिती आहे ती बिहारमध्ये देखील होणार आहे. कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे. मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे. मागील वर्षी 25 लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. या वर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दिदी होणार आहेत. आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरती योजना आहे, निवडणूक संपली की योजना बंद होतील. निवडणूक संपली, 1 महिना गेला, 2 महिने गेले, महिने गेले. मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि 5 वर्षांनी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं, पुन्हा 5 वर्ष. जोपर्यंत बहिणींच्या आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत. आणि 29ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात, तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाहीये. आणि मुंबईतल्या राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात आज उद्धव ठाकरे बोलत होते आणि याच कार्यक्रमातनं त्यांनी भाजपावरती हल्लाबोल केलाय. बोगस जनता पार्टी म्हणजे भाजपा आहे असं म्हणत मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या, प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर ही मंडळी महाराष्ट्र जिंकूच शकत नाही असा आरोप त्यांनी केला. जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधींनी ढोंग उघडं पाडलंय असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. निवडणुकीचं काम आहे. पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही.
अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना 25% यांच्याकरता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहे? कोणीच नाही. तर उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात बोलताना इतर प्रमुख विषयांवरती भाष्य केलं. सोबतच भारतीय टीम पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार, त्यामुळे आता क्रिकेट आणि रक्त एकत्र होणार का, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला. पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत. देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी. कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात, मग खून आणि क्रिकेट कैसा बह सकता है साथ में? बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. ही बोगस जनता पार्टी आहे. काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी म्हणताय ना, घुसखोर पाठवायचं थांबत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही. ते आम्ही त्याचा तुकडा पाडतो. सांगा ना, धमक दाखवा. आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो? शिक्षणाचा दर्जा करा ना, वरती करा. आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये, पण सक्ती कशासाठी पाहिजे? मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच. हिंदी का विरोध क्यों कर रहे? म्हटलं विरोध नहीं कर रहे, जबरदस्ती का स्वीकार हम नहीं करेंगे. कबुतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात, हजारोच्या संख्येने उतरतात, चांगली गोष्ट आहे. कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात, चांगली गोष्ट आहे. हत्तीणीसाठी उतरतात, चांगली गोष्ट आहे. माणुसकी पाहिजे, भूतदया पाहिजे. पण ही भूतदया, ही माणुसकी, ते पहलगाममध्ये जे आपले नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, सिंदूर, त्याच्यासाठी माणुसकी जाते कुठे? मला पंतप्रधान सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे, कुंभमेळा वेगळा, हा दंभ मेळा आहे, दंभाचा. सगळे ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले. 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला. तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजींनीच केला आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला. मग कोण कोणाला रक्षण करते? आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला काही घुसखोरांना ठेवतोय घरात? अहो, शेख हसीनाला तुम्ही आश्रय दिलेला, आम्ही नाही दिलेला. बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देताय आणि आम्हाला सांगताय की घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय म्हणून. सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पदं, मंत्रीपदही तुम्ही देताय. पुढच्या महिन्यात आशिया कप स्पर्धा पार पडणार आहे आणि याच स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामनाही रंगणार आहे. याच मॅचवरनं आता महाराष्ट्रात राजकीय सामना रंगू लागल्याचं चित्र आहे. खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय. पाकिस्तानसोबत भारतानं क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी या पत्राद्वारे राऊतांनी केली आहे. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो, यात भाजपच्या लोकांचा समावेश असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. तर ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये सामना कसा होऊ शकतो हा सवाल राऊतांचा आहे.
शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना कोण उत्तर देणार असा थेट सवाल त्यांनी विचारला. दरम्यान आशिष शेलार आणि नितेश राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पेलगावमध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना, पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही. आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन मित्रांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात एकमेकांवरती प्रचंड आरोप प्रत्यारोप या दोघांनी केले होते. त्यातून दोनही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली. गेले साधारणतः 8 ते 10 महिने आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलेले नाहीत. दरम्यान आज अमित ठाकरेंनी आपल्या भेटीतनं हा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केला असं चित्र दिसत असतानाच आशिष शेलार यांनी नो कमेंट्स म्हणत नाराजी दूर झाली नसल्याचं दाखवून दिलंय. तर दुसरीकडे अमित ठाकरेंनी सुद्धा याविषयी भाष्य केलं. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे दोघेही जुने मित्र आहेत. सोबतच राजकीय टीका होत असतात, पण वैयक्तिक दुरावा नसतो असं अमित ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे राज आणि आशिष शेलार यांच्यातल्या दुराव्यावरनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. आशिषजी, मुळात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तुमच्याकडनं काही वक्तव्य झाली आहे, मनसैनिकांकडनं काही वक्तव्य झाली. त्यामुळे बऱ्याच कालावधीमध्ये तुमचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही जाताना येताना दिसलेला नाही आहे. अमित ठाकरे यांनी तुम्हाला गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलं आहे का? आणि मुळात या विधानसभेच्या कालावधीत दोन मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे तो येत्या कालावधीमध्ये मिटलेला आम्हाला बघायला मिळाला. कुठेतरी आवडीचे दिया गेला आहे असं नो कॉमेंट, नो कॉमेंट. असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र आहेत. त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात. कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असतील तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही.